सर्वांना सस्नेह नमस्कार। आज लाईव्ह येऊन आपणाशी संवाद करण्याच्या संदर्भातला मुख्य विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येतो म्हणणाऱ्या निवडणुका शेवटी निवडणूक आयोगानं घोषित केल्या आणि गेल्या 5-7 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका स्थगित ठेवल्या होत्या त्या ओपन झाल्या आणि एक नवं चैतन्य या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांमध्ये दिसायला लागलेला आहे। खरं तर आपण गेले अनेक वर्ष भटके विमुक्तांच्या लोकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकीच्या संदर्भातल्या मिळणाऱ्या प्रतिनिधीचा बाबतचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। आज नगरपंचायत आणि नगर परिषदाच्या निवडणूक देखील केलेला आहे। थोडा टेक्निकल काहीतरी मुद्दा येतोय, आडवा येतोय। आज एक सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांमध्ये आणि या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। गेल्या 5-6 वर्षापासून बंद पडलेली निवडणूक प्रक्रिया आता येत असल्याने एक नवा उत्साह घेऊन निवडणुकीचं वातावरण आपल्या समोर येत आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपंचायत आणि नगर परिषदेपुरता मर्यादित आज जरी आचारसंहिता सुरू झाली असली तरी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तथा महानगरपालिकेमध्ये लागोपाठ ह्या निवडणुकीचा माहोल सुरू राहणार आहे। आणि यामध्ये आजची ही जी लाईव्ह मी जी चर्चा करू इच्छितो आहे, खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून नागरिकांच्या इतर मागासवर्ग या प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसी साठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागाची तरतूद झाली। 95 पासूनच्या पुढे नागरिकांच्या मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीच्या प्रवर्गामध्ये आपल्या भटक्या विमुक्त समुदायातील लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी उपलब्ध झाली। मात्र जरी भटके विमुक्तांना ओबीसीच्या प्रवर्गात गृहीत धरलं असलं तरी प्रत्यक्ष जवळजवळ 15% असलेल्या या समुदायाला या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये काय संधी मिळाली हा खरा संशोधनाचा विषय। भटकेमुक्त प्रवर्ग हा स्वतंत्र आहे, तो ओबीसी पूर्वीपासून नव्हता। आपण जर पाहिलं तर 1961 ला भटकेमुक्तांचा प्रवर्ग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये SC ST नंतर घोषित केला।
1967 ला ओबीसीचा प्रवर्ग घोषित केला. 1994 पर्यंत हे दोन्ही प्रवर्ग स्वतंत्ररित्या आपलं शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण घेत घेत पुढे पावलं टाकत होता. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा लागू झाल्या आणि ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्याचं धोरण मंडल आयोगामध्ये लागू झालं. मात्र हे धोरण लागू होत असताना असणारा 1961 पासूनचा भटकेमुक्तांचा प्रवर्ग मंडल आयोगानंतर राजकीय आरक्षणासाठी ओबीसी मध्ये धोरण गृहीत धरला गेला. ही गोष्ट भटकेमुक्तांसाठी काम करणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली नाही. कधी नव्हे आपल्याला राजकीय आरक्षणामध्ये ओबीसीच्या वर्गात का होईना सामावून घेतलं याचं अल्पसमाधान या भटकेमुक्तांच्या नेत्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं. खरं तर सुरुवातीला भटकेमुक्तांना संधी देखील बऱ्यापैकी मिळाली. त्याचं कारण असं होतं की या ओबीसी प्रवर्गामध्ये गावगाड्यातल्या 12 बलुतेदार, 18 आलुतेदार या काही गावगाड्यातल्या ज्याला आपण इतर मागास वर्ग म्हणतो, ओबीसी म्हणतो, अशांच्या बरोबरीनं भटकेमुक्तांना ती संधी उपलब्ध झाली. हा हे खरं आहे की 1967 साली ज्या ओबीसींना इतर मागास वर्गाच्या प्रवर्गाच्या सवलती सुरू केल्या त्यामध्ये कुणबी नावानं समाज ओबीसींच्या यादीत समाविष्ट होता. तो 94 पर्यंत होता. मात्र जेव्हा मंडल आयोग लागू झालं आणि मंडल आयोगामध्ये राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी राखीव ठेवलं, याची जाणीव मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणात झाली. मात्र मराठा म्हणून त्यामध्ये आरक्षण नसल्यामुळे कुणबीचे दाखले घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबीच्या नावानं मराठा बांधवांनी अनेक ठिकाणी या ओबीसीच्या जागा पटकावल्या. त्याचं प्रमाण सुरुवातीला फार कमी होतं, कारण कुणबीचे दाखले सगळ्यांना मिळतील, काही पैशावाले मिळवायचे, सरपंच पद मिळवायचे, सदस्य पद मिळवायचे, पंचायत समिती सभापती असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा महानगरपालिकेचे नगरसेवक असतील किंवा महापौर असतील. मात्र जसा जसा काळ पुढे होत गेला, मराठा समाजाला कुणबी म्हणून आपल्याला ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ मिळवता येतो असा विचार मराठा समाजामध्ये आला. त्यामुळं संपूर्ण ओबीसीच्या आरक्षणावर मराठा समाजाचं एक प्राबल्य वाढत गेलं. ओबीसी मधून पण मराठा समाजच निवडून येतो आणि जनरल मधून पण मराठा निवडून येतो, अशा पद्धतीचा एक राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राबल्य आपल्याला एकूण दिसतं. आता जेव्हा मनोज जरांगे यांनी शिक्षण आणि नोकऱ्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून जो संघर्ष केला, जो आपल्या सगळ्यांना परिचित आहे, त्यामुळे जवळजवळ असणारा संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला, अशा प्रकारचा दावा मराठा समाजही करतो आणि ओबीसीत काम करणाऱ्या चळवळीतले अभ्यासक, नेते सगळे मंडळी करतात. आणि त्याच्यामुळे एक मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत. हे शिक्षण आणि नोकऱ्यापुरतं मर्यादित होतं असं चित्र वरवर पाहत होतो, परंतु मला या गोष्टीची भीती वाटत होती की जर या बाबतीत कुणीच बोलत नाही, मराठा ओबीसीत आल्यामुळे शिक्षण नोकरीचा कोटा वेगवेगळा दिलेला असल्यामुळे फक्त गावगाड्यातल्या 12 बलुतेदारांवर त्याचा परिणाम होईल असं जरी वरवर वाटत असलं, तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणात ह्या सगळ्यांना एकत्र गृहीत धरलेलं आहे, याबाबत चर्चा कुणीच केली नाही. चर्चा अतिशय खुबीनं टाळली पण जात होती. इव्हन मनोज जरांगे असतील किंवा इकडं लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील की मुंडे फॅमिली असेल, ही मंडळी राजकीय आरक्षणाबाबतीत चक्रा शब्द काढत नव्हती. शिक्षण आणि नोकऱ्याच्या संदर्भात फक्त बोलायचं. मात्र आज निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका घोषित केल्या,
त्यामुळे आता ओबीसी मध्ये या सगळ्या प्रबळ जातींचा त्या ओबीसीच्या प्रवर्गावर जवळजवळ कब्जा निर्माण झाला आणि म्हणून ओबीसीच्या कोट्यातून गावगाड्याच्या बाहेरच्या भटक्या जमातींना कुठंतरी का होईना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करायची जी संधी मिळत होती, बांधवांनो, ती संधी आता पूर्णपणे धुसूर झालेली आहे. ही गंभीर बाब आहे. म्हणजे आरक्षण दिल्याचं सांगायचं, एका हाताने आरक्षण दिल्याचं दाखवायचं आणि दुसऱ्या हाताने आरक्षण काढून घ्यायचं, ही बाब सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणून आता नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या ज्या निवडणुका होतील, त्याचे निकाल बाहेर येतील, त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम भटक्याविमुक्त समाजाच्या लोकांना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना आता दूध का दूध और पाणी का पाणी हे चित्र स्पष्ट होणार. आणि म्हणून आज मला लाईव्ह यावं असं वाटलं की ही वेळ महत्वाची आहे. याची जाणीव तमाम महाराष्ट्रातली भटक्याविमुक्तांना आज होणार आहे. आपण किती गाफील राहिलेलो आहोत, त्याचे परिणाम आपल्याला या निवडणुकीमध्ये काय भोगावे लागतील हे चित्र आता स्पष्ट होणार. आणि म्हणून याचं सावधान करण्यासाठी आता आचारसंहिता लागल्या, आपण भटक्याविमुक्तांचं राजकीय आरक्षण ओबीसीतून स्वतंत्र करा यासाठी जे जे प्रयत्न केले, ते प्रयत्न निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत त्याचा रिझल्ट आपल्या हाती आला नाही, हे वास्तव आहे. बांधवांनो, मला तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं आहे, माझ्याकडे एक पत्र आहे, हे 2005चं पत्र आहे आणि एक आपला भटक्या समाजाचा जागरूक कार्यकर्ता म्हणेन मी त्याला, 2005 साली त्यांनी पत्र लिहिलंय कलेक्टरला, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहिलंय. ते पत्र वाचतो. मला हे जाणीवपूर्वक पत्र तुमच्या सगळ्याच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की या संदर्भातला आपल्या समाजाला फील्ड लेवलवर जे चित्र दिसलं त्याची जाणीव होऊन त्यांनी कलेक्टरला पत्र लिहिलंय. ते 22/3/2005चं पत्र आहे. त्या पत्रामध्ये अर्जदार भगवान किसन जाधव, ग्रामपंचायत सदस्य व इतर. विषय काय? भटक्या विमुक्त जाती जमाती करता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतंत्र आरक्षण असण्याबाबत. 2000 पत्र आहे बांधवांनो. आपल्याला वरवर पाहता या बाबतीत गांभीर्य निर्माण झालं नाही, पण प्रत्यक्ष ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत जावं असं वाटत असणाऱ्या आपल्या बांधवांच्या समोर हा जो संघर्ष आहे हा 2005 साली आपल्या बांधवांनी सुरू केलेला आहे. बांधवांनी सुरू केलाय. कार्यकर्त्याला, नेत्याला याची जाणीव तेव्हा नव्हती. या बाबतीत कुठल्याही नेत्यांनी तोंड उघडलेलं नाही. आणि म्हणून या बांधवांचं पत्र आहे, कलेक्टरच्या नावाने लिहितो, त्याच्या कुवतीप्रमाणे त्यांनी हा मुद्दा मांडलेला आहे. ते पत्र वाचून दाखवतो. वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की उरुळी कांचन येथे भटक्या विमुक्त जाती जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात वार्ड क्रमांक 2 मध्ये वडारी, रामोशी, गोंधळी तसेच घिसाडी, कोलाटी समाजाचे फार मोठ्या प्रमाणात 2000 ते 2500 अशी लोकसंख्या आहे. संपूर्ण गावात विचार केला तर 6000 ते 7000 पर्यंत लोकसंख्या आहे. म्हणजे 6 ते 7000 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये 2 ते 2500 भटक्याविमुक्तांची लोक आहेत असा हा आपला बांधव म्हणतो. या ठिकाणी आम्हास इतर मागासवर्गीय मधून उभे राहणारे उमेदवार हे पैशाने व तसेच गावातील प्रतिष्ठित असून आमच्यापेक्षा फार मोठ्या पटीने मोठे उमेदवार ठरतात, जेणेकरून सोनार, सुतार, माळी हा समाज असतो. परंतु जेथे भटक्या विमुक्त जाती जमातीतील समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे वरील आरक्षण असावे. पंचायतीची रचना पोटकलम 2 खंड 1 प्रमाणे नागरिकांच्या मागासवर्गात इतर मागासवर्ग, भटक्या जाती व विमुक्त जमाती यांचा समावेश करावा अशी कायद्यात तरतूद आहे.
जेणेकरून वरील समाजातीलच उमेदवार निवडून येऊन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यास मदत होईल व मंडळ आयोगाने हे आरक्षणाचा कायदा करून तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा संकल्प केला आहे. त्याचा सर्व जाती जमातींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा आपला एक बांधव कलेक्टरच्या नावाने 22/3/2000 साली पत्र लिहितो आणि त्याचं उत्तर कलेक्टरने दिलेलं आहे. कलेक्टर असं म्हणतोय, 9 मार्च 2005 ला कलेक्टरचं उत्तर आलेलं आहे. कलेक्टर असं म्हणतात, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 10, 6 पोट कलम 2 खंड 1 नागरिकांच्या मागास वर्गासाठी राखीव जागा नागरिकांच्या मागास वर्गात इतर मागास वर्ग, भटक्या जाती, विमुक्त जाती यांचा समावेश होतो. त्यामुळे उपरोक्त विषयाची आपली विनंती मान्य करता येत नाही. सबब आपला संदर्भातील अर्ज दप्तरी दाखल करण्यात आलेला आहे. बांधवांनो, याची जाणीव 2005 साली आपल्या एका बांधवाला झाली. ती गाव पातळीचा समाज बांधव आहे. ही गोष्ट माझ्या लक्षात त्यावेळेस आली. त्यानंतर मी आरटीआय टाकला होता. आरटीआयच्या माध्यमातून प्रत्यक्ष ओबीसीच्या वाट्याला काय आलं याचा डाटा माझ्याकडे आला. मी डाटा आरटीआयच्या माध्यमातून मिळवला. तो 2005 ते 2010च्या दरम्यानचा हा डाटा मला आरटीआयच्या माध्यमातून मिळाला. त्याच्यामध्ये एका तालुक्यातल्या ग्रामपंचायत सदस्याच्या जागा आहेत, त्यामध्ये 135 ग्रामपंचायत सदस्य जागा आहेत. त्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये 129 जागा ह्या ओबीसीतल्या प्रबळ जातींना मिळाल्या. काही गावगाड्यातल्या की आलुतेदार बोलुतेदार जातींना पण मिळाल्या, परंतु भटक्या जमातीसाठी 6 जागा मिळाल्या. बांधवांनो, 135 मध्ये 15% असलेल्या भटके विमुक्तांसाठी फक्त 6 जागा मिळाल्याचा आरटीआयचा रिपोर्ट 2010 सालचा आहे. याची जाणीव झाल्यामुळे आपण या संदर्भात काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. म्हणून 26/11/2013 तत्कालीन मुख्यमंत्र्याला त्यावेळेची संविधानी हक्क संघर्ष समितीच्या नावाने भटक्या विमुक्तांना, आपण जर पाहिलं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्यासाठी स्वतंत्र राजकीय आरक्षण निर्माण करावे अशा प्रकारचं निवेदन आपण हे 13 नोव्हेंबर 2013 साली दिलेलं आहे. या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण ते केलं. तरी देखील सरकारने दखल घेतली नाही आणि त्यावेळेच्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष रॅली काढून विमुक्त भटक्या जमातीसाठी ओबीसीतून बाहेर काढा असं सांगणारं परिपत्रक काढून पूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर ते नागपूर छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला वंदन करून आरक्षणाचे जनक म्हणून कोल्हापूर ते नागपूर रॅली काढून ह्या विषयासंदर्भात जागृती आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सरकारने या संदर्भात ठोस भूमिका घेतली नाही. म्हणून पुन्हा आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 सप्टेंबर 2025 रोजी भटके विमुक्त प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण स्वतंत्र करण्यासंदर्भात लेखी स्वरूपात कळवलं. हे मुख्यमंत्र्यांचं स्टॅम्प आहे. त्यानंतर आपण भटक्या विमुक्तांच्या पंढरी ज्याला म्हणतो आपण, आपल्या पूर्वजांनी गेली हजारो वर्ष आपापल्या समाजाला न्याय देण्यासाठी मडीच्या ठिकाणी भटक्यांचे पंढरी असणाऱ्या मडीच्या ठिकाणी आपल्या जात पंचायती भरून समाजाला न्याय देऊन समाजाला पुढे घेऊन जाण्याचा उपक्रम केला. मात्र तो आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्या ठिकाणी आता जात पंचायती होत नाहीत. म्हणून समाजाचा न्याय निवडणा करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबली. आणि म्हणून सुशिक्षित बांधवांनी संविधानिक पद्धतीनं भटके मुक्तांचा न्याय करण्यासाठी आपण
भटक्यांची पंढरी येते, भटक्यांची इशारा बैठक ठेवली आणि ह्या इशारा बैठकीमध्ये भटक्यांचं राजकीय आरक्षण, भटक्या विमुक्तांचे ओबीसी मधील राजकीय आरक्षण स्वतंत्र करण्यासंदर्भात आपण इशारा बैठक घेतली. त्याच्यामध्ये जवळजवळ 23 जातीच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. एकूण 1000च्या पुढे लोकसंख्या त्या ठिकाणी होती. तरी देखील सरकारने या संदर्भात काही भूमिका घेतली नाही. आणि म्हणून आपल्या समाज बांधवांना घेऊन सर्व भटके विमुक्तांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आव्हान करून अतिशय घाईमध्ये आपण 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्याच्या कलेक्टर कचेरीवर भटक्यांचा क्रांती मोर्चा काढला. त्यामध्ये सगळ्या भटके विमुक्तांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. जवळजवळ 5000 लोक त्या ठिकाणी. का लोक आली? आम्ही इथं फार झालं तर 8-10 दिवस प्रचार केला, परंतु लोकांच्या मनामध्ये ही जे 2005 सालापासूनचा जो कागदपत्री अस्वस्थता होती, समाज व्यक्त होण्याचा कागदपत्री प्रयत्न करत होता, त्यांनी काहीच होत नाही, म्हणून समाज बघता बघता शनिवारवाड्या ते कलेक्टर कचेरीपर्यंत जवळजवळ 5000च्या संख्येने जमला आणि सरकारला या संदर्भात भाग घेण्यासंदर्भात किंवा दखल घेण्यासंदर्भात वॉर्निंग दिली. कारण आत्ताच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामध्ये भटके विमुक्तांना ओबीसीच्या मधूनच लढावं लागणार आहे. गेल्या 15 वर्षापासून हा समाज आपल्याला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपापल्या परीने संघर्ष करतोय, परंतु त्याला आता जवळजवळ मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश झाल्यामुळे आपण ओबीसीतून भटके मुक्तांच्या जमाती ह्या फेकल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून पुण्याच्या कलेक्टर कचेरीवर मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले आणि सरकारला त्या संदर्भात एक प्रकारचा इशारा देण्याचा हा प्रकार समाजाच्या कुवतीप्रमाणे केला. मात्र आचारसंहिता लागल्या, सरकारला या संदर्भात भूमिका घेण्याच्या संदर्भात काहीच वाट नाही मिळाली किंवा त्यांना कारण सांगायला भरपूर झालं. नाकर्त्याला अनेक कारण असतात, तशा पद्धतीचं सरकारने नाकर्त्याचं कारण दिलं. आज सॉरी काही डिस्टर्ब झाला. समाज बांधव आपले समाज बांधव आपापल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. तशा प्रकारचे लोकांचे संपर्क येत आहेत, फोन येत आहेत. आम्ही भटके विमुक्त ओबीसी नाहीत, आम्हाला ओबीसीत गृहीत धरू नका, आमचं राजकीय आरक्षण स्वतंत्र करा, अशा प्रकारची मागणी विविध पद्धतीने केली, कागदोपत्री केली, आज जनतेच्या रूपाने, मोर्चाच्या रूपाने केली. तरी देखील सरकारने आपल्या विचाराला बिलकुल गृहीत धरलेलं नाही. बांधवांनो, भटके विमुक्तांची महाराष्ट्रामध्ये 15% जनता आहे. 15% हिस्सेदार भटके विमुक्त आहेत या संस्थांमध्ये आहेत. खरं तर हे घटनात्मक आरक्षण सुद्धा भटके विमुक्तांना मिळण्याचा पहिला अधिकार आहे. एससी एसटी बरोबरीचा अधिकार मिळण्याचा संपूर्ण अधिकार आहे भटके विमुक्तांना आहेत. पण दुर्दैवानं आपल्याला घटनात्मक आरक्षण मिळालं नाही. पण जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मंडळ आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं, ते देखील आपल्या हातचं राजकीय आरक्षण हे हिरावून घेतलं जात आहे. अशा अवस्थेत आता आपल्याला ज्या लोकांना निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, मी खरं तर याच्यातून अपेक्षा करतोय, जे समाज बांधव आपापल्या ताकदीनं भटक्या विमुक्त प्रवर्गातील जे समाज बांधव नगरपंचायत आणि नगर परिषदामध्ये सत्तेत जाण्यासाठी, निवडून येण्यासाठी प्रयत्नाला लागलेले आहेत, त्या सर्व समाज बांधवाला माझं जाहीर आव्हान आहे. बांधवांनो, तुम्ही लढा.
तुम्ही निकराचा लढा लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि आम्ही म्हणजे कोण तर तमाम महाराष्ट्रातल्या 42 भटक्या जमातीचे जे काही कार्यकर्ते, नेते, संघटनाचे पदाधिकारी, सगळे लोक, जे जे समाज बांधव आपल्या वार्डमध्ये आपल्या समुदायाला एकट्या एकट्या जातीचा कुणी नसून त्या जातीबरोबर सगळ्या भटके मुक्तांची लोक तुमच्या बरोबर आहेत, तुमच्या बरोबर राहतील, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही भटके मुक्तांसाठी काम करणारी लोक तुमच्या प्रचाराला येण्याचं आम्ही ठरवू. तुम्ही आम्हाला संपर्क करा, बोलवा. आम्ही सगळे भटके विमुक्त जातीचे नेते तुमच्या पाठीशी उभं राहू. असं होण्याची शक्यता आहे. कदाचित एका प्रवर्गामध्ये, एका वार्डामध्ये भटके मुक्तांची 2-2 उभं राहतील. माझी विनंती आहे, सगळ्यांनी मिळून एकोपा करून एक माणूस कसा राहील याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या संदर्भात जर काही चर्चा घडवायची असेल, जर काही विविध भटके विमुक्तांच्या नेत्यांना सल्ला मसलत करायचा असेल, तर सगळे नेत्यांना आपण आव्हान करू. या ठिकाणी माझा संपर्क नंबर मी सोडेल. आपण जर कुणी संपर्क केला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या भटके मुक्तांच्या नेत्यांना, जिथं तुम्ही निवडणूक लढवतात त्या ठिकाणच्या जवळचे नेते, कार्यकर्ते तुमच्या प्रचाराला आम्ही येण्याचं प्लॅनिंग करू. पण तुम्ही जिद्दीनं लढा. आणि मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा, मला जर का भटके विमुक्तांच्या उभे राहिलेल्या उमेदवारांच्या विरोधात ओबीसी प्रवर्गातून मराठा सोडून जे कोणी ओबीसीतले लोक उभे राहतील, त्यांना माझं या लाईव्हच्या माध्यमातून आव्हान आहे, आम्ही भटके मुक्त आहोत, आम्ही ओबीसी नाहीत. आम्हाला ओबीसीतून चुकीच्या पद्धतीने टाकले गेलेलं आहे. आणि मात्र मराठा विरुद्ध ओबीसीच्या लढ्यामध्ये तुम्ही भटके मुक्तांना तुमच्यावर असल्याचं अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे. जर का भटके मुक्तांच्या हिताच्या संदर्भात तुमची प्रामाणिक भूमिका असेल, तुम्ही त्या संदर्भात नेहमी आम्हाला सांगितलेलं आहे. आमचे काही नेते तुमच्या मंचावरून ओबीसीच्या बरोबर मराठ्यांच्या विरोधात प्रचाराला नेलेला आहे. जर का भटके मुक्तांच्या उभे राहिलेल्या लोकांना तुम्ही समर्थन दिलं नाही, तुमच्या ओबीसीच्या नेत्यांनी त्या संदर्भात तिथं उभं राहिलेल्या उमेदवाराला अशा प्रकारचा आव्हान केलं नाही, तर मग तुम्ही आम्हाला फक्त ओबीसीत गृहीत धरता आणि तुमच्या पोळ्या बांधून घेता. हा संदेश या इलेक्शन नंतर आम्ही प्रचारात आणू. तुम्हाला खरंच भटके मुक्तांचे आमचे बांधव आहेत असं मानायचं असेल तर आता ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवा. या निवडणुकीमध्ये भटके मुक्तांचे लोक जिथं उभे राहिले त्या ठिकाणी ओबीसीच्या नेत्यांनी जातीने लक्ष घालून या भटके मुक्तांच्या लोकांच्या पाठीशी ओबीसींना उभं करावं लागेल. तरच तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं आमच्यावर प्रेम आहे, अन्यथा तुमचं सुद्धा पुतळा मावशीचं प्रेम आहे असं आम्ही या ठिकाणी घोषित करू. आता राहिला मराठा बांधवांच्या बाबतीत. आता मराठा बांधवांनी कुणबीच्या नावानं ओबीसीचा दाखला घेऊन जर का गावातल्या वार्डमध्ये तिथं उभं राहिलेला वडारी असेल, कैकडे असेल, कोलाटी असेल, रामुश असेल, बेलदार असेल, जोशी, डवरी, गोसावी ज्या आमच्या गावगाड्याच्या बाहेरच्या भटक्या जमाती आहेत, त्यांना तुम्ही जर का आमच्या लोकांना पाडण्यासाठी रणनीती आखली असेल, ते आमच्या समोर चित्र येणार आहे. मला जरांगे पाटलाला इथं आव्हान करायचं आहे, मला इथं छगन भुजबळ साहेबांना आव्हान करायचं आहे, इथं हाके साहेबांना मला आव्हान करायचं आहे. गावगाड्याच्या बाहेरचे
इंग्रजांच्या कायद्यानं त्यांना एका गावात 3 दिवसापेक्षा जास्त ज्यांनी राहून दिलं नाही, गावगाड्यात आमचा राहायचा संबंध नाही, 200 वर्षापासून गावाच्या पलीकडे भटकलेले आम्ही लोक, जर का मंडल आयोगाच्या माध्यमातून आम्हाला ओबीसीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असेल, ती संधी हिरावून घेण्याचं वृत्ती मराठा समाजाने सुद्धा आम्हाला या ठिकाणी दाखवली नाही पाहिजे. आणि म्हणून दूध का दूध और पाणी का पाणी करण्यासाठी मी भटके विमुक्तांच्या प्रवर्गातील माझ्या समाज बांधवांना जे निवडणुकीमध्ये निवडणूक लढू इच्छितात त्यांना जाहीर आवाहन करतो, बांधवांनो तुम्ही आता लढा. आपले कोण आणि आपले खरे दुश्मन कोण हे चित्र स्पष्ट करणारी ही आताची निवडणूक आहे. आम्ही कमी पडलो, आम्ही भटके मुक्त म्हणून वेगळा प्रवर्ग असताना देखील गेल्या 20 वर्षात हा प्रवर्ग आम्ही ओबीसीतून बाहेर काढू शकलो नाही, हे दुर्दैव आहे. अजून आपल्या समाजाच्या लोकांना याचं गांभीर्य आलेलं नाही, परंतु किमान तुम्ही आता निवडणुकीत उभे राहिलेले आहात, या प्रश्नाचा खरा सामना तुम्ही करणार आहात आणि म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून जे जे समाज बांधव या नगरपंचायताची नगर परिषदेमध्ये निवडणुकीला उभे राहिलेत त्यांना माझी नम्र विनंती, बांधवांनो तुम्ही एकटे नाही आहेत. तुमच्या वार्डमध्ये असणाऱ्या प्रत्येक भटक्या जमातीला आम्ही आवाहन करतोय की या आपल्या समाज बांधवांशी पाठीशी उभे राहा आणि दाखवून द्या की भटके मुक्त सुद्धा जाग झालेली लोक आहेत, त्यांना सुद्धा त्यांचे हक्काधिकार कळलेले आहेत. ते आता तुम्ही म्हणताल तसं चालणार नाहीत, तुम्ही म्हणताल तसंच आता त्यांची भूमिका होणार नाही, भूमिका आमची आम्ही ठरवू. आणि म्हणून आमच्या असणाऱ्या आरक्षणावर गदा जे कोणी आणतील त्याचं चित्र स्पष्ट करण्यासाठी आपल्याला जागरूक राहावं लागेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आज या ठिकाणी अतिशय योग्य वेळी योग्य मुद्द्यावर चर्चा करणं आवश्यक होतं म्हणून मी आज लाईव्ह आलेलो आहे. बांधवांनो, माझा नंबर या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेल, माझ्या या नंबरवर आपण जरूर संपर्क करा. ज्या ठिकाणी तुम्हाला या 42 भटक्या जमातीचं पाठिंबा पाहिजे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला संपर्क करा. त्या संपर्काच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही समन्वय साधू. तमाम महाराष्ट्रातल्या भटके मुक्तांसाठी काम करणारे संघटना असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही अपील करू आणि सगळ्यांच्या वतीने तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा आम्ही अतिशय सकारात्मक आणि ठाम भूमिकेने तुमच्या बरोबर राहू. तुम्हाला नक्की यश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. राहिला पक्षांचा, तुम्ही कोणत्याही पक्षात असाल किंवा तुम्ही अपक्ष असाल, मला नाही वाटत की भटके मुक्तांच्या लोकांना कोणता नामांकित पक्ष तिकीट देईल असं मला वाटत नाही. जे पक्ष माझ्या भटके मुक्तांच्या लोकांना तिकीट देतील त्यांची सुद्धा आम्ही या ठिकाणी आता परीक्षा बघणार आहोत. राजकीय पक्षाचं सुद्धा भटके मुक्तांवर कशाला सेल काढले तुम्ही? तुमच्या पक्षामध्ये सेल काढलेत ना, भटके मुक्तांचा सेल कशासाठी काढलेत? ते सेल आणि ते पक्ष जर माझ्या भटके मुक्तांच्या लोकांना तिकीट देण्यासाठी कामाला येणार नसतील तर ते बंद करा सेल. आमच्या समाज बांधवांचे तुम्ही हक्काधिकार लाटण्यासाठी, आमच्या लोकांना गृहीत धरण्यासाठी तुम्ही सेल काढून ठेवलेले ते बंद करा. तुमचं खरंच चित्र असेल तर आव्हान करतो या राजकीय पक्षातल्या लोकांना, जर का या निवडणुकीमध्ये तुम्ही भटके मुक्तांच्या लोकांना आपापल्या पक्षातून तिकीट देण्याचा विचार दिसला नाही तर तुमची येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय करायचं या संदर्भात आम्ही एकत्र बसून ठराव करू. तमाम भटके मुक्तांच्या संघटना आम्ही एकत्र करू, फेडरेशनच्या माध्यमातून या विषयासंदर्भात आवाज उठवू आणि या पक्षांचं खरं चित्र सुद्धा आम्ही स्पष्ट करू. आणि म्हणून या निमित्तानं मी पुन्हा एकदा माझ्या समाजातल्या या नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये निवडणुकीला उभे राहिलेल्या माझ्या उमेदवारांना जाहीर आव्हान आहे, बांधवांनो आता लढा, तुम्ही एकटे नाही आहेत, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुम्हाला जास्तीत जास्त बळ देण्याचा प्रयत्न करू. एवढं सांगण्यासाठी मी आज लाईव्ह घेतलेली आहे. बांधवांनो, आपण सगळ्यांनी या संदर्भात जागरूक व्हावं. जे आपण सगळे ऐकतात या सगळ्या समाज बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे, ज्या ज्या ठिकाणी आपले समाज बांधव भटके मुक्तांचे उभे राहिले असतील त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा आपापल्या पद्धतीने प्रयत्न करा आणि आपण या बांधवांना ताकद देऊ. हेच प्रतिनिधित्व, हेच नेते आपल्या ह्या चळवळीला बळ देतील असा मला विश्वास वाटतो.
या ठिकाणी माझं जे विवेचन आहे ते मी पूर्ण करतो. खऱ्या अर्थानं आपण सगळेजण या ठिकाणी चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.